नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीचं ॲप आता लवकरच लॉन्च होत आहे आणि त्याची तारीख आहे बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शेअर मार्केट मराठीचं आपलं ॲप जे आहे हे सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती मी आपले जे ग्रुप्स आहेत त्याच्यावर ऑलरेडी शेअर केलेली आहे. आता हे ॲप जे आपण सर्वांना उपलब्ध करून देतोय यामध्ये काय काय फॅसिलिटीज असणार आहेत तर ते अगदी थोडक्यात सांगतो. तर ह्या ॲपमध्ये आपल्याला सर्व फ्री कोर्सेस एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर आपल्याला पेड कोर्सेस उपलब्ध असणार आहेत आणि पेड कोर्सेसमध्ये आपण समजा प्रवेश घेतला तर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या कंटेंटचा ॲक्सेस देखील ह्याच्यामध्ये लगेच मिळणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लाईव्ह सेशन्स या ॲप थ्रू म्हणजे कंडक्ट करू शकतो. तर त्यामुळे लाईव्ह सेशनची फॅसिलिटी सुद्धा ह्या ॲपमध्ये असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला भविष्यात जेव्हा 1 to 1 सेशन्स चालू करायचे आहेत म्हणजे जर आपल्यापैकी कुणाला माझ्याशी थेट बोलायचं असेल तर त्याला थेट बोलण्यासाठी जी सुविधा आहे त्याला 1 to 1 सेशन असं म्हटलं जातं. तर ती सुविधा सुद्धा ह्या ॲपच्या सहाय्यानं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जर काही PDF मटेरियल द्यायचं असेल, फ्री कोर्सच्या सदस्यांना द्यायचं असेल, पेड कोर्सच्या सदस्यांना द्यायचं असेल तर ते PDF मटेरियल सुद्धा आपल्याला ह्या ॲपच्या सहाय्यानं उपलब्ध करून देता येणार नाही. तर अशा प्रकारे आणि बऱ्याच फॅसिलिटी आहेत, पण थोडक्यात ॲप आपण का बनवलंय त्याच्या मागचा उद्देश तुम्हाला समजावा ह्याच्यासाठी मी तुम्हाला ही काही ठराविक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे ॲप आहे हे जरी आपण 30 एप्रिल रोजी सर्वांना उपलब्ध करून देणार असलो तरी सुद्धा सुरुवातीचा काही काळ म्हणजे साधारणपणे पहिले 15 दिवस हे त्या ॲपमध्ये टेस्टिंग होईल. कारण 30 तारखेला उपलब्ध करून दिल्यानंतर हजारोच्या संख्येनं ते ॲप डाउनलोड होणार आहे. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, त्रुटी असतील तर त्या आपल्याला लक्षात येतील आणि साधारण 15 मेच्या आसपास आपल्याला काय होईल ह्या ॲपमध्ये आपण सर्व सुविधा सर्वांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे काही जण पेड कोर्सचे सदस्य असतील, काही जणांना लाईव्ह सेशनसाठी ते ॲप वापरायचं असेल तर ह्या सर्व सुविधा 15 मे नंतर त्या ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत. तर त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात ठेवा. मग आत्ता त्या ॲपमध्ये काय उपलब्ध असणार आहे? आत्ता त्या ॲपमध्ये फ्री कोर्सेस उपलब्ध असणार आहेत. ओके. तर आणि बाकीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ह्या तुम्हाला हळूहळू 15 तारीखपर्यंत दिसायला लागतील आणि त्यानंतर उपलब्ध करून दिल्या जातील. तर ह्याची नोंद घ्या. 15 तारीख नंतर ते ॲप फुल फ्लेज म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व सुविधांसकट आपल्याला वापरता येणार आहे. त्या 15 दिवसांमध्ये आपल्याला काय होईल काही काही एक एक गोष्टी हळूहळू त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपलं जे ॲप आहे ते 30 तारखेला आपण लॉन्च करणार आहे. आता हे झालं ॲप विषयी. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज निफ्टीमध्ये गॅप अप ओपन झालं. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आज गॅप अप ओपन होईल. मात्र त्याचबरोबर मी पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना जे आपल्याला माहिती आहे की रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनच्या सहाय्यानं जे विश्लेषण करतो तर त्याच्यामध्ये जे रिव्हर्सल झोन होते हे साधारणपणे आपल्या लक्षात येईल की ह्या असे आसपास होते आणि इथून आपल्याला किंमत खाली जाईल. थोडंसं मी अंदाजे काढलेत तर इथून किंमत आपल्याला खाली जाईल अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात आपल्याला रिव्हर्सल झोनमध्ये किंमत ओपन झाली आणि त्याच्यानंतर वरच जात राहिली. त्यामुळे काय झालं की जे आपल्याला रिव्हर्सल झोननुसार जे काही मूव्हमेंट होणं अपेक्षित होतं त्या दिशेनं मूव्हमेंट झाली नाही. मात्र
त्याचबरोबर मी प्रीमियम ग्रुपमध्ये आणि पेड कोर्सच्या सदस्यांना हेही सांगितलं होतं की आज ॲस्ट्रोशी संबंधित महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आज काय होऊ शकतं, मार्केटमध्ये मोठी मूव्हमेंट होऊ शकते, व्होलटाईल मूव्हमेंट होऊ शकते. अर्थात आज काही व्होलटाईल मूव्हमेंट झाली नाही, पण मोठी मूव्हमेंट नक्कीच झाली. आपण मागच्या म्हणजे शुक्रवारी ज्या पद्धतीनं मूव्हमेंट बघितली होती, त्यानंतर आज आपल्याला पूर्ण रिकव्हरी होताना बघायला मिळाली. तर त्यामुळे आज काय झालं, आज आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोननुसार ट्रेड आला नाही. आता काही जणांनी जर ॲग्रेसिव्ह आपलं जी हे आहे स्ट्रॅटजी आहे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची, तर त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हमध्ये जर कोणी ट्रेड घेतला असेल तर त्याला मात्र त्याच्यामध्ये लॉस झाला असणार. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला इथे म्हणजे ह्या एरियामध्ये आपल्याला रिव्हर्सल होतंय असं वाटलं होतं, प्रत्यक्षात इथे रिव्हर्सल झालं नाही आणि त्यानंतर आपल्याला वरच्याच दिशेनं मूव्हमेंट झालेली आहे. पण नॉर्मली किंवा ज्यांनी आपल्याला नेहमीची जी आपली रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन थिअरी आहे त्याच्यानुसार जर नॉर्मल पद्धतीनं विचार केला असता तर आज त्याच्यामध्ये ट्रेडच आला नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की आज वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट झाली आणि वरच्या दिशेनं झालेली ही जी मोठी मूव्हमेंट आहे ती ह्या लेव्हलच्या आसपास येऊन आपल्याला थांबलेली बघायला मिळते. तुमच्या लक्षात येईल इथे खूप वेळ साईडवेज होतं, परत खाली आलं, परत खूप वेळ इथे वर जाऊन आपण ही लेवल मात्र मोडू शकलो नाही. आता ही लेवल कसली आहे ते समजण्यासाठी आणि इथून पुढे कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, थोडंसं आणखीन विश्लेषण करावं लागणार आहे. हे झालं आज काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला आता इथे व्हॉल्यूम प्रोफाईलचा वापर करावा लागेल. तर त्याच्यासाठी मी इथे व्हॉल्यूम प्रोफाईल वापरतोय. आता शुक्रवारचा जो हाय आहे जो आज मोडला गेला नाही तो आपण आणि शुक्रवारचाच लो घेऊया जो आज मोडला गेला नाहीये. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आज इनसाइड कॅन्डल बनलेली आहे आणि जेव्हा इनसाइड कॅन्डल बनते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की त्याचं ज्या दिशेनं ब्रेकआउट येतं त्या दिशेने एक मोठी मूव्हमेंट होऊ शकते. आता इथे आपल्याला काय दिसतंय बघा, आपण ह्या एरियावर फोकस करूया. इथे हायेस्ट व्हॉल्यूम ज्या किमतीच्या आसपास झालाय ती किंमत इथे आली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे 24,330च्या आसपास हे काहीतरी ही किंमत येते. तर इथे आपल्याला ही जी आली आहे लेवल, ह्या लेवलला आपल्याला काय होतंय, आता तुमच्या लक्षात आलं असेल की तिथेच खूप वेळ आपल्याला मूव्हमेंट झालेली होती, खाली पण आलं, परत त्या लेवलचा रेझिस्टन्स घेतोय आपण, बरोबर. तर आता ह्या लेवलच्या समजा वर टिकायला लागलं तर आपल्याला काय होईल, ब्रेकआउट येईल. वरच्या बाजूची लेवल थोडीशी आपण ही जी लेवल काढली आहे त्याच्या वर आहे, म्हणजे ही रेझिस्टन्स लेवल आहे. आपल्याला असं लक्षात येईल की रेझिस्टन्स थोड्याच अंतरावर आहे, बरोबर. साधारणपणे 24,365-70च्या आसपास आपल्याला कुठेतरी तो रेझिस्टन्स आहे आणि 24,330च्या आसपास कुठेतरी ही लेवल आहे. तर हा एरिया आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन असणार आहे, बरोबर. उद्या जर हा एरिया ब्रेक करून आपण वर जायला लागलो तर काय होऊ शकतं, आणखीन तेजी आपल्याला होताना बघायला मिळू शकते. ओके, तर हे झालं वरच्या दिशेनं जाणार असेल तर. मात्र उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि ह्या एरियावरनं जर पुन्हा खाली यायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं, कारण आपण आता रेझिस्टन्स झोनच्या जवळ आहे. तर त्यामुळे उद्यासाठी जर मला कोणी विचारलं तर उद्यासाठी आपल्याला 50-50% चान्स आहे असं म्हणावं लागेल. 50% शक्यता आहे की वर जाऊ शकतं, 50% शक्यता आहे की खाली जाऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जनरली असं जेव्हा असतं तेव्हा साईडवेज मूव्हमेंट होण्याची सुद्धा शक्यता असते. मग आपण असं म्हणू शकतो की 40% 40 ते 45% शक्यता आहे की वर जाईल, 40 ते 45% शक्यता आहे की खाली जाईल आणि आपल्याला 10 ते 20% शक्यता आहे की इथे साईडवेज मूव्हमेंट बघायला मिळू शकते. अर्थात सकाळच्या सत्रात जर साईडवेज झालं तर दुपारच्या सत्रात कुठे कुठेतरी ब्रेकआउट येऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला इथे मूव्हमेंट दिसते. सपोर्ट मात्र जो आहे हा खूप खाली आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की सपोर्ट खाली आहे, त्यामुळे जर खालच्या दिशेनं यायला लागलं तर मग आपल्याला इथे काय करावं लागेल, पूर्वीचे जे स्विंग लो होते ती टार्गेट्स म्हणून ठेवावी लागतील. अशा प्रकारे आपल्याला किंवा इथे असणारा हा जो स्विंग हाय आहे ही लेवल्स आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकतात आणि खाली येत असताना जर किंमत खरोखर खाली यायला लागली तर ह्या लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून
ठेवता येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग इथून खाली आल्यावर ही लेवल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे जर खाली येणार असेल तर ह्या लेवल्स टार्गेट म्हणून ठेवता येतील. वर जाणार असेल तर मग वरच्या दिशेनं आपल्याला काय आहे, मग पुढे मागे जाऊन आपल्याला आणखीन काही लेवल्स शोधून काढाव्या लागतील. तर अशा प्रकारे हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण काय करूया, थोड्या वेळासाठी ही ज्या आपण व्हॉल्यूम प्रोफाईल लावलंय ते काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. इथे आपल्याला दोन लेवल दिसतील आणि त्या दोन लेवलचं महत्त्व काय आहे ते आता आपण समजून घेऊया. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पूर्वी ह्या ठिकाणी रेझिस्टन्स घेऊन किंमत खाली गेलेली होती. म्हणजे ही लेवल जी आहे ही रेझिस्टन्स लेवल तयार झालेली आहे, बरोबर. आणि हीच ब्रेकआउट लेवल सुद्धा आहे. ह्या आत्ता काय झालं, अलीकडे अलीकडे आपण असं जाता जाता ही लेवल ब्रेक केली. आता नेहमी जेव्हा लेवल ब्रेक केली जाते तेव्हा माझं नेहमी सांगणं असं असतं की एक हाय बनतो. लेवल ब्रेक केल्यानंतर वरच्या बाजूनं जर ब्रेक केली तर एक हाय बनतो. त्यानंतर काय होतं, त्यानंतर लेवल टेस्ट करायला किंमत खाली येते. त्या पद्धतीने इथे खाली आली आहे आणि त्यानंतर आता दोन शक्यता असतात. एक शक्यता अशी असते की किंमत परत वरच्या दिशेनं जाईल आणि हा हाय ब्रेक करेल, बरोबर. दुसरी शक्यता असते की किंमत इथपर्यंत लेवल टेस्ट करायला खाली आली आहे, इथूनच खाली जाईल आणि हा जो ब्रेकआउट आलेला होता हा ब्रेकआउट फेल होईल, बरोबर. तर आता आपल्याला काय दिसतंय, आता आपल्याला असं दिसतंय की ब्रेकआउट आलाय, लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली आहे आणि खाली आलेली ही जी किंमत आहे ही आता किंमत परत वर जाते. म्हणजे आपल्याला आता एन पॅटर्न बनताना इथे दिसतोय. आता कधी कधी काय होतं की हा जो एन पॅटर्न आहे ह्याचं डब्ल्यू पॅटर्न मध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणजे इथून वर गेलंय, खाली आलं, परत वर गेलं, परत थोडंसं खाली येऊन वर गेलं. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळू शकतो, कारण अजून ही लेवल ब्रेक केलेली नाही. तुमच्या लक्षात येईल की मागचे सलग 3 दिवस आपण बघायला गेलं तर 4 दिवस म्हणूया की पहिला आपल्याला हा इथे बनला आणि त्यानंतर सलग 4 दिवस ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स लेवल म्हणून बनताना दिसते. तर त्याच्यामुळे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. जर इथनं ब्रेकआउट झालं एक 15 मिनिटं अर्धा तास ह्याच्यावर जर किंमत टिकायला लागली तरच ब्रेकआउट आला असं आपल्याला समजावं लागेल आणि मग वरच्या दृष्टीनं आपल्याला टार्गेट्स ठरवावी लागतील. तसं जर झालं नाही तर मात्र इथे ह्याच्या खालीच टिकायला लागलं तर जसं मागचे 4 दिवस रेझिस्टन्स घेतलाय तसाच रेझिस्टन्स घेऊन किंमत थोडीशी खाली येताना देखील बघायला मिळू शकते. तर त्यामुळे म्हणून मी सांगितलं होतं की 50-50% किंवा 45-45% शक्यता आहे की आपल्याला दोन्ही बाजूनं मुवमेंट होऊ शकेल. पहिला 15-20 मिनिटं जर थांबलो सकाळच्या वेळेला, पेशन्स ठेवला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊ शकतील. घाई करून उद्या सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या आपल्याला मार्केटचा अंदाज येणार नाही. तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर आज आपल्याला लक्षात येईल की थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं होतं. निफ्टी आपल्याला गॅप अप झालं होतं पण बँक निफ्टी आपल्याला गॅप डाऊन ओपन झालेलं बघायला मिळतंय. तर गॅप डाऊन ओपन झालं असलं तरी सुद्धा पहिल्या 15 मिनिटामध्ये खूप मोठी तेजी आपल्याला इथे बघायला मिळाली. आणि ह्या तेजीनंतर आपल्याला एक हाय बनला, थोडंसं किंमत खाली आली आणि पुन्हा तेजी बनली आणि मग साइडवेज होत होत थोडंसं खाली येऊन आपल्याला क्लोजिंग झालेलं बघायला मिळालं. आता इथे सुद्धा खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली आहे. अपेक्षा काय होती, अपेक्षा अशी होती की इथे सुद्धा आपल्याला जो रिव्हर्सल झोन होता त्यानुसार आपल्याला किंमत खाली जाणं अपेक्षित होतं आणि टार्गेट आपल्याला खालच्या बाजूची होती. पण जर इथे बघितलं तर इथे सुद्धा असं झालं की रिव्हर्सल झोन मधनं किंमत रिव्हर्सच झाली नाही आणि किंमत वर गेली. आता आपण साधारणपणे 14 फेब्रुवारी पासून हे विश्लेषण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं द्यायला सुरुवात केली आहे. तर ही केवळ दुसरी वेळ अशी आहे की रिव्हर्सल झोन मध्ये आपल्याला किंमत रिव्हर्सच झाली नाही, बरोबर. आणि एकदाच असं झालंय की आपल्याला रिव्हर्सल झोन मधनं किंमत रिव्हर्स झाली पण टार्गेट द्यायच्या आधीच परत उलटी फिरली आणि आपल्याला लॉस झाला. तर अशा 3च घटना आतापर्यंत 14 फेब्रुवारी पासून झालेल्या
केलेल्या आहेत, जे सदस्य नियमित ट्रॅक करतायत त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात असतील. आणि म्हणूनच आपण काय सांगतो, नेहमी ॲक्युरसी जी आहे आपल्याला ती 90 to 95% ची ॲक्युरसी आहे. बरोबर. थोडंसं माऊस नीट चालत नाहीये, म्हणजे त्यामुळे मला इथे नीट लिहिता येत नाही, पण 90 ते 95% ची ॲक्युरसी आहे असं आपल्याला इथे लक्षात येईल. आणि ह्या घटना त्याच्यामुळे घडत असतात. आणि आपण ग्रुपवर सांगितलं पण होतं की ॲस्ट्रोच्या संदर्भात, म्हणजे आता कालच अमावस्या झाली होती आणि बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, तर त्याच्यामुळे अशा वेळेला आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं वेगळं मूवमेंट जी आहे ती बघायला मिळण्याची शक्यता असते. तर त्या पद्धतीची मूवमेंट बघायला मिळाली आहे. हे झालं आज बँक निफ्टीमध्ये काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं ह्याचं आपल्याला विश्लेषण करायचं. तर त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे आपण काय करूया, नेहमीप्रमाणे आपल्याला आता हा जो लो बनलाय, आता इथे काय झालंय, आजचा हाय जो आहे ना, हा आपण जर बघितलं तर पूर्वीच्या हायपेक्षा, म्हणजे शुक्रवारच्या हायपेक्षा आजचा हाय वर बनलेला आहे. तर त्यामुळे आपण इथे काय करूया, व्हॉल्यूम प्रोफाईल घेताना आजचा हाय घेऊया आणि पूर्वीचा म्हणजे शुक्रवारचा लो घेऊया. म्हणजे आपल्याला इथे काय होईल, बऱ्यापैकी अंदाज येऊ शकेल. आता तुमच्या लक्षात येईल सेम सिच्युएशन इथे पण झालेली आहे. इथे आपल्याला ह्या लेवलच्या आसपास, ह्या किमतीच्या आसपास जास्तीत जास्त व्हॉल्यूम झालेला दिसतोय. आणि ती लेवल साधारणपणे जर आपण बघायला गेलो तर 55,430 च्या आसपास असणारी लेवल आहे. 55,430 च्या आसपास असणारी ही लेवल आहे. तर तिथे झालेला आहे. हाय जो बनला आपण बघितला, जो रेझिस्टन्स जो आहे तो हायच्या आसपास बनलेला आहे. बरोबर. म्हणजे 55,430 च्या आसपास, 425 पकडूया. 55,425 पासून आपण जर वर बघितलं तर साधारणपणे हा जो हाय आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो, हा जो हाय बनला होता हा 55,577 च्या आसपास, 600 च्या आसपास किंवा 575, म्हणजे आपण काय म्हणूया 55,425 ते 55,575 हा जो झोन आहे हा आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन आहे. बरोबर. तर हा झोन आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन आहे, कारण इथे वर आल्यानंतर किंमत परत खाली जाताना बघायला मिळते. परत जर वर आली आणि परत जर खाली गेली तर इथे एम पॅटर्न बनू शकतो. तसं नाही झालं आणि तो रेझिस्टन्स झोन जर ब्रेक करून वर गेलं तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं, मग आपल्याला ह्याच्यामध्ये मात्र एक मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. असं चित्र आता तयार झालेलं आहे. तर त्यामुळे इथे सुद्धा मला तेच सांगावं लागेल की आपण आता मी तुम्हाला थोड्या वेळातच बाकीच्या सर्व गोष्टी पण सांगतोय. तर थोड्या वेळात आपल्याला वर जायला अजून किती जागा शिल्लक आहे हे डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर हे झालं आपल्याला काय होऊ शकतं. जर खाली येणार असेल, वर जाणार असेल तर किती जागा आहे हे आपण थोड्या वेळातच बघूया. खाली येणार असेल तर किती जागा आहे ते आपल्याला लक्षात येतं. इथे सपोर्ट आहे. बरोबर. म्हणजे 54,800 च्याही खाली आपल्याला सपोर्ट दिसतोय. तर त्यामुळे खाली यायला मोठा स्कोप आहे. मात्र खाली येत असताना आपल्यासाठी टार्गेट काय असणार आहेत, तर हा स्विंग लो हे टार्गेट असेल, हा स्विंग लो हे दुसरं टार्गेट असेल, हा स्विंग हाय हे तिसरं टार्गेट असेल आणि ही लेवल जी आलेली आहे हे चौथं टार्गेट असेल. अशा पद्धतीनं आपल्याला 1, 2, 3 अशा प्रकारची टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर माझ्या मते खाली येणार असेल तर आपण कशा पद्धतीनं टार्गेट काढली हे लक्षात आलं. वर जाणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतं हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपण काय करू, साधारणपणे आपण हा जो व्हॉल्यूम प्रोफाईल काढलाय हे काढून टाकू आणि हा चार्ट बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करू. आता जसं आपण तिथे बघितलं होतं निफ्टीमध्ये, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. बँक निफ्टीचा जो लाईफ टाइम हाय होता ती ही लेवल होती, जे मी तुम्हाला आता मागे इकडे नेऊन दाखवलं. आता परत झूम करतो म्हणजे इथे व्यवस्थित दिसू शकेल. काय झालं, लाईफ टाइम हायची लेवल मोडली. कोणतीही लेवल मोडल्यानंतर, वरच्या दिशेनं मोडल्यानंतर एक हाय बनतो, तो बनला. त्यानंतर काय झालं, लेवल टेस्ट करायला खाली येतं, त्या पद्धतीनं खाली आलं. आता परत वर जातंय. आता हे वर जात असताना मगाशी जसं म्हटलं की वर किती जाण्याची शक्यता आहे, तर वर आपण इथे बघू शकतो साधारण 56,100 पर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते. इथपर्यंत वर जायला अजून स्कोप आपल्याला शिल्लक आहे. जर तेजी होणार असेल
तर ह्या लेवलच्या वर जेव्हा ब्रेकआउट येईल त्यानंतर आपण ओळखू शकतो की काय होतंय. ह्या लेवलच्या वर ज्या वेळेला तेजी येईल त्यावेळेला आपल्याला ओळखता येईल की मग ब्रेकआउट आला आणि मग तेजी व्हायला लागली. कारण इथे काय झालंय, तेजी झाली, खाली आलं, एन पॅटर्न बनतोय आणि जर तो बनला आणि ब्रेकआउट दिलं तरच आणखीन तेजी होऊ शकते. नाहीतर हा जो झोन आहे, हा सगळा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, इथून आणखीन थोडंसं वर जाऊन जर परत खाली यायला लागलं तर मग इथे आपल्याला लक्षात येईल की इथे एम पॅटर्न बनला. म्हणजे इथपर्यंत वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर टॉपला एम पॅटर्न बनलेला आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे आता दोन्हीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्या दिशेनं जात आहे ह्याच्यासाठी उद्या थोडा वेळ वाट बघणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला डिसाईड करायला लागेल. वर जायचं असेल तर वर जायला इथे स्कोप आहे. निफ्टीमध्ये तेवढासा स्कोप आपल्याला वर जायला आता शिल्लक नाही आहे. तर काय होतंय हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. तर माझ्या मते निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे जे केलेलं विस्तृत विश्लेषण आहे हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. व्यवस्थित लक्षात आलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवण्यापूर्वी मला काही महत्त्वाच्या सूचना दाखवायच्या आहेत. या सूचना तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. फक्त महत्त्वाच्या 2-4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या परिवारात सहभागी व्हायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक ज्या आहेत ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स. ओके, अशा आपल्याला 3 लेवल आहेत. फ्री कोर्स संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा 2च शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या. ह्याच एक्झॅक्ट 2 शब्दाचा मेसेज जर तुम्ही पाठवलात तर तुम्हाला रिप्लाय पटकन मिळण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. म्हणजे तुम्हाला ह्या तिन्ही लेवल विषयी अधिक माहिती मिळू शकेल. व्हॉट्सअपवर त्याचं उत्तर दिलं जाईल. आपला जो बहुप्रतीक्षित जो कोर्स आहे, मेगा कोर्स आहे, ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स, साधारण 15 मेच्या आसपास, आत्तापर्यंत मी तारीख सांगत नव्हतो, 15 मेच्या आसपास जेव्हा आपलं ॲप पूर्ण फंक्शनल होईल त्यानंतर हा कोर्स आपल्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याविषयीची माहिती येणाऱ्या काळात तुम्हाला सांगितली जाईल. तर हे झालं आपल्याला ज्या महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघताय आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.